हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात, तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर हा व्हिडिओ आहे सोमवारची. इथं सकाळचे 11 11:30 झालेले आहेत. तिथूनच मी सुरुवात केलेली आहे. अगोदर तर टिफिन वगैरे सर्व काही झालेलं होतं. टिफिनमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की पराठा बनवलेला होता. त्याच्यानंतर हे काय बाकीचं जे काही राहिलेलं होतं ते मी बनवायला घेतलेलं आहे. तर चपात्याचं पीठ सकाळीच मळलेलं होतं, तर म्हटलं आता चपात्या लाटून घ्याव्या. कुकर लावलेला आहे, कुकरमध्ये डाळ भात आहे. आणि मी वांग्याची रस्सा भाजी टिफिनला बनवलेली होती. तर सकाळी भाजी चपाती झालेली होती, पराठे बनवलेले होते. त्याच्यानंतर मग मुलं शाळेतून येणार, तर म्हटलं तर स्वयंपाक बनवून घ्यावा. तर त्यासाठी मी बनवते. तर काय होतं, सकाळी बनवलेलं असतं तर ते दुपारी त्यांना कंटाळा येतो खायला. त्याच्यामुळे मग जेव्हा येतील तेव्हाच ते ताजं बनवावं लागतं. तर म्हणून मी काय करते, जेव्हा लागेल तशाच चपात्या बनवत असते. पूर्ण बनवून नाही ठेवत. आणि कधी जर चुकूनच बनवून जर ठेवल्या तर ते कोणीही खात नाही. मग शेवटी मी त्याचे तुकडे बनवते. तुकडे म्हणजे आमच्याकडे जसं भाकरीचे बनवतात ना, मिक्सरमध्ये वाटून कोथिंबीर, कांदा, लसूण हे सगळं घालून करतात ना, तसं चिवडा म्हणतो ना, तसं मी करते. कधी कधी जर शिल्लक राहिल्या ना चपात्या तर सरळ हे करते, छान होतात मग तेव्हा असं केलं ना तर मग सगळे आवडीने खातात, असं करते. तर इथं माझ्या चपात्या बनवायचं चालू आहे. 4-5 चपात्या बनवायच्या शिल्लक राहिलेल्या होत्या. म्हणजे पीठ सकाळचं ऑलमोस्ट सगळी कामं झालेली होती. मला मशीनची कामं करायची होती. हे सगळं झाल्याच्या नंतर, हे करायच्या अगोदर मी ऑलरेडी 2 मशीनची कामं म्हणजे साडीला फॉल आणि बिडिंग हे करून त्याच्यानंतर हे मी करायला घेतलेलं होतं. सकाळचाच टाईम आहे, जसं की मी तुम्हाला सांगते. इथं 11 11:30 झालेले आहेत बहुतेक. तेव्हाच मी हे करायला घेतलेलं आहे, कारण ह्याच्या अगोदर मी मशीनची कामं करून मग हे करायला घेतलं. मग काय होतं, मशीनची कामं केली की हे राहतं आणि हे केलं तर मशीनची कामं राहतात, असा माझा प्रॉब्लेम आहे. तर म्हटलं आता काय करूया की हे पटपट करून घ्यावं, नंतर मग बाकीची जी काही कामं आहेत ती करून घ्यावी. कारण आता सध्या गावाला जायचं आहे लोकांना, त्याच्यामुळे थोडीफार मशीनची कामं आहेत. कधीतरीच असतात, ऑलमोस्ट अशी रोज नसतात. त्याच्यामुळे मग मी सुद्धा करून देत असते जसं जमेल तसं. तर बाहेर इथं टोपामध्ये मी तांदूळ ठेवलेले आहेत आणि ते तांदूळ खायसाठी पक्षी येतात आणि ते खाऊन जातात. आता मला वाटतं थोडे शिल्लक राहिलेत. खिडकीच्या बाहेर टोपामध्ये तांदूळ दिसत आहेत तुम्हाला. कुकर झालेला आहे, तर सिंपलच आपल्याला इथं डाळ बनवायची आहे. तर चला आता हे सगळा व्हिडिओ तुम्ही आता कंटिन्यू कर. आता मंडळी माझा स्वयंपाक असा बनवून झालेला आहे. वांग्याची भाजी, चपाती आणि भात आहे. आता मला मशीनची कामं करायला घ्यायची आहे. ती कटिंग वगैरे केलेलं तुम्हाला दिसतं, इथे खुर्चीवरती ठेवलेलं आहे मी. समोरसुद्धा आहे माझ्या. आता झाले काय, मशीनला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. इथं बघू शकतो बेडवरती सुद्धा ते कटिंग करून पसारा आहे. ते सगळं सामान ठेवलेलंच आहे. तर आता मला मशीन रिपेअर करायची आहे. ती तुम्हाला मशीन दाखवते सगळ्यात आधी. तर त्याच्या आतमध्ये कसं धागा वगैरे अडकला ना की प्रॉब्लेम देते आणि आपल्याला लक्षात येत नाही की काय प्रॉब्लेम झाला आहे. मग आपण काय करतो, पटकन आपण मेकॅनिकला कॉल करतो आणि त्यांना बोलवून घेतो. त्याच्यापेक्षा अगोदर जर मशीन उघडून आपण जर स्वतः चेक केलं तर आपल्याला कधी कधी लक्षात येतात चुका. तर इथं बघू शकता मशीन प्रॉब्लेम देत होती, त्याच्यामुळे मी तिला खाली काढून घेतली आणि बघितलं तर याच्यामध्ये इतका धागा अडकलेला होता. हा धागा कसा अडकतो, जेव्हा आपली मशीन फास्ट स्पीडने उलट्या साईडला फिरते, उलट्या साईडला म्हणजे अपोजिट साईडला, तेव्हा असं होतं की जो धागा असतो तो
अडकला जातो आणि सेम तसंच झालं. भरपूर धागा अडकल्यामुळे मशीन चालतच नव्हती व्यवस्थित अशी. शेवटी मी स्वतः बसून तिला व्यवस्थित असं त्याच्यामधले जे काही धागे होते ते सगळे काढले आणि आता पाय पुसणं शिवते. हे बघा इथे घेतले शिवायला मैत्रिणीचं खूप दिवस झालं पेंडिंग होतं, थोडा वेळ झोपली, नंतर आता हे घेतलंय करायला. तर चला आता दाखवते तुम्हाला. बघू शकता या पद्धतीने ते शिवलेलं आहे. आता हे झालेलं आहे. तिला मी देऊन सुद्धा आली. तर संध्याकाळी मला स्वयंपाक बनवायचा होता, पण खूप कंटाळली होती, थकलेली होती. दिवसभर थोडासा बिझी गेला. तुम्ही तर बघितलंच दिवस माझा असा कामामध्येच गेलेला आहे. तरी याच्यामधला अर्धा शूट मी घेतलेला नाही आहे खरं सांगायचं झालं तर. तर इथं दूध गरम करायला ठेवलं. आता मी विचार केला की काहीतरी बनवावं म्हणून इथं फालुदा बनवायला घेतला आणि खिचडी भात बनवणार होती. म्हणजे नेहमी आपण डाळ टाकून बनवतो, आज मी मटकी टाकून खिचडी बनवते. तर हे डीमार्टमधून आणलेलं होतं फालुदाचं पॅकेट. तर हे काय जास्त काहीच करायचं नाही आहे. टोपामध्ये दूध गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे ॲड करायचं आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात, साखरपासून सगळं काही आहे, वेगळं असं याच्यात काहीच टाकायचं नाही आहे. सो तिथे दूध गरम करायला ठेवलं. म्हटलं एका बाजूला आपण ते करूया आणि एका साईडला आपण भात बनवूया. सकाळच्या चपात्या होत्या, आपण भाजी नव्हती, तर म्हटलं खिचडी भात बनवावा आणि ज्या चपात्या आहेत ना त्याचे चिवडा बनवावा, म्हणजे तुकडे बनवावे. तर तसा प्रकार मी काल केला होता. तर तुकड्याची काही रेसिपी मी टाकलेली नाही आहे, फक्त खिचडी भाताचीच आहे. रेसिपी नाही म्हणता येणार, असं जस्ट सांगणार आहे मी कसं केलं होतं ते. तर एका साईडला कुकर ठेवलेला आहे. आता इथं मी मटकी जी फ्रीजमध्ये होती ती बाहेर काढून घेतली, थोडीशी पाण्यात मुरत ठेवली. आता जे हे पॅकेट होतं ते दुधामध्ये इथं मी ॲड करते. आता हे पूर्ण पॅकेट 1 लिटर दूध आहे, त्याच्यामध्ये मी हे टाकून दिलेलं आहे. आता हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. 1-10 मिनटं तरी लागतील शिजायला, कारण याच्यामध्ये ती शेव आहे ना ती शेव शिजली पाहिजे. याच्यामध्ये सगळं काही असतं, काहीच टाकायचं नाही. साखरसुद्धा असते. रोज फ्लेवर आहे हा, रूह अफजा फ्लेवर असतो ना तसा आहे. तर हा आवडतो मला स्वतःला, त्याच्यामुळे म्हटलं चला घेऊया. तर मी काय अजून ट्राय नाही केलं हे खरंच, पण घरात बाकीच्याने खाल्लेलं आहे, छान झालेलं आहे. पण हे कसं थोडं थंड करावं लागतं, जास्त गरम गरम नाही पियायचं आहे. थंड फ्रीजमध्ये ठेवून थोडंसं थंड करून मग सर्व करायचं, म्हणजे त्याची टेस्ट जी आहे ती खूप भन्नाट आणि ज़बरदस्त येते. तर इथे एका साईडला ठेवलेलं आहे. आता आपण भात बनवून घेऊया. तर समोर दिसते तुम्हाला भांड्यामध्ये भात आणि म्हणजे तांदूळ आणि मी मटकी इथं भिजत ठेवलेली आहेत. सिंपल अशी रेसिपी आहे, पण खिचडी खूप ज़बरदस्त झालेली होती. टॉमॅटो वगैरे कट करून घेतला आहे मी. आता तेल टाकून घ्यायचं आपल्याला आणि फोडणी करायची आहे. इथं बाजूला ते रूह अफजा ठेवलेला आहे फालुदा, त्याची फ्लेम कमीच ठेवायची आहे. बाहेरून हवा येत होती त्याच्यामुळे तो गॅस विझत आहे, बघू शकता. तर तेल टाकून घेतलं कढईमध्ये, त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकलेला आहे. आता गरम मसाल्यांच्यामधून तुम्हाला काय टाकायचं असेल ऑप्शनल आहे, टाकू शकता. मी सिंपल अशी बनवते. मोहरी टाकली, थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आता याच्यात आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि मसाले टाकायचे. आता इथं हळद टाकते मी, गरम मसाला आहे, थोडासा कश्मीरी मिरची पावडर, घरचं लाल तिखट, कारण मी थोडीशी लाल बनवते खिचडी. नेहमी मी मिरची टाकून बनवत असते, आज मी लाल बनवते. तर बघा टोमॅटो टाकलेला आहे, व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला चटणी टाकून घ्यायची आहे. आता चटणी कशी ही आमची थोडी तिखट आहे, त्याच्यामुळे मी थोडीच टाकलेली आहे. बरं, आता हे टाकून झाले की व्यवस्थित असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता दोन्ही हाताने मी मिक्स करते, कारण दोन्ही गॅस समोर चालू आहेत. होतं असं कधी कधी दोन्ही हाताने आपल्याला असं मिक्स करावं लागतं. आता हे झाल्याच्यानंतर बघा याच्यामध्ये मी ही मटकी टाकून घेतलेली आहे. आता मिक्स करून घ्यायचं. सिंपल अशी खिचडी आहे, पण पौष्टिक आणि ज़बरदस्त म्हणू शकता, चवीला उत्तम अशी आहे. बघू शकता. आता मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी पण चालेल. मीठ टाकायचं आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आता पाण्याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. आता तुम्ही जो कुठला तांदूळ वापरताय त्यानुसार करायचं आहे. तर ही काही खिचडी मी चिकट वगैरे बनवणार नाही आहे, नॉर्मल जसं असतो भात तसेच बनवणार आहे. चिकट खिचडी मोस्टली आमच्याकडे नाही आवडत, त्याच्यामुळे मी सहसा नाही बनवत. आणि जेव्हा मी प्रयत्न करते तेव्हा ती कधी बनतच नाही, असं होतं माझ्याकडून. तर इथं आता ते चालू आहे फालुदा बनवायचं, एका साईडला भात बनवतो आहे. तर चला आता आपण पूर्ण व्हिडिओ बघूया. तर खिचडीची रेसिपी तर तुम्हाला मी सांगितलेलीच आहे.
तर चला आता पूर्ण व्हिडिओ बघू आपण. तर मंडळी आता बघू शकता, आता फालुदा थोडासा घट्ट झालेला आहे. आपल्याला याला अजून थोडासा घट्ट करायचा आहे. दूध बघू शकता थोडंसं कमी झालेलं आहे. हा फ्लेवर आहे सिंपल असा. आपली खिचडीसुद्धा तयार झालेली आहे. बघू शकता कसली जबरदस्त अशी खिचडी झालेली आहे. तर चला मंडळी, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.